नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता तुम्हाला एक थोडासा हे देतो, म्हणजे कसं आहे, आता त्यातनं थोडंसं समजून चाला. एक महिला वारंवार आपल्या प्रियकराला आपल्या घरी, म्हणजे त्या महिलेच्या घरी बोलवत होती. आणि तो दिवस बघत नव्हता, रात्र बघत नव्हता. तो केव्हाही तिच्या घरी यायचा आणि त्यांचे शारीरिक संबंध चालायचे, अनैतिक संबंध चालायचे. आणि ह्याच्यामधून काय होतं माहिती आहे का, सगळ्या गावात ही ढोढो होती. म्हणजे सगळ्या गावात ही बातमी कळती. आणि सगळ्या गावात ही बातमी कळल्यानंतर ह्या दोघांमध्ये शारीरिक संबंध, नैतिक संबंध आहेत म्हणून ही सगळ्या गावात बातमी पसरली जाते. आणि काय होतं, आणि त्यातनं ह्या दोघांची, त्या महिलेची आणि त्या पुरुषाची भांडणंही होत होती. आणि हाणामारीही होत होती. आणि कवा कवा ते मनमोकळेपणाने फिरायला पण जात होते. आणि ह्याच्यातनं काय झालं, एक आता मी तुम्हाला एक, आता इथनं पुढे ही स्टोरी पूर्ण ऐका, सत्य घटनेवर आधारित आहे. आता ही संपूर्ण घटना जालना जिल्ह्यातले इंद्रानगर या ठिकाणची आहे. आणि या ठिकाणी एक 30 वर्षीय व्यक्ती राहत होता. त्याचं नाव आहे दत्ता शरणप्पा सुतार. तो एक सेंट्रिंग ठेकेदार किंवा गुत्तेदार. तो मोठ्या बिल्डिंगची, घराची कामं घ्यायचा. त्याच्याकडे भरपूर म्हणजे माणसं, लोक त्याच्याकडे कामाला होते. आणि तो कामाला लावून त्याच्याकडे खूपसा पैसा होता. आणि तो त्या कामात असताना त्याला एक महिला भेटली. आणि त्या महिलेचे आणि ह्याचे संबंध चालू झाले. आता हा सेंट्रिंगचा ठेकेदार आहे. आणि सेंट्रिंगचा ठेकेदार म्हणजे मोठाच हे असतो. तर त्याला माणूसबळाची पण त्या कामाला म्हणजे भरपूरशी ही असते, माणूसबळ लागतं त्याला. आणि त्यातनंच ह्या दोघांचे, आता ही महिला त्या कामावर आल्यावर तर ह्या दोघांची मुलाखत होते, भेट होते. तर त्यावेळेस ह्यांचे जवळीक यायला सुरुवात होते. आणि त्यानंतर त्याच्याच कामावर तो त्या महिलेचा नंबर घेतो आणि फोनवर बोलायला लागतो. आणि त्या फोनवरनं जवळीक साधता तर तो जवळीक झाल्यानंतर त्यांचे हे संबंध ह्याच्यात पडतात, अनैतिक संबंधामध्ये. आणि अनैतिक संबंधामधून शारीरिक संबंध हे त्यांच्या, आणि विशेष म्हणजे त्या महिलेला तिचा पती नव्हता, एक्सपायर झाले होते. तर तो पती एक्सपायर झाला होता. आणि त्या पती नसल्या कारणामुळे त्या महिलेला पण म्हणजे कळत नव्हतं आपली दिशा काय चालली ती. तर मग तिला पण कुणाच्या ना कुणाच्या तरी आधाराची, तिला असं वाटत होतं गरज आहे. तर मग तिने आधार शोधला, दत्तू सुतार ह्याचा आधार घेतला. आणि तो तिचं काय असेल नसेल ते सगळ्या गोष्टींचं भागवायचा. आणि म्हणजे काय लागेल ते सामान वगैरे ते तो भागवायचा. आणि त्याची गरज काय असेल, शारीरिक गरज, ती त्याची महिला भागवायची. आणि त्या महिलेला एक मुलगा होता. त्या महिलेला एक 17 वर्षाचा मुलगा होता. आणि तो अल्पवय, म्हणजे काय कमी वयाचा असल्यामुळे, म्हणजे 17 वर्ष म्हणजे जास्त काही असं हे नाही. आता 18व्या वर्षात यायला त्याला साधारणतः 1 वर्ष कमी होतं. आणि तोही ह्या दत्ताप्पा सुताराबरोबर कामाला जात होता. तर मग हे असं त्यांची जवळक. आता तो काय केलं त्याने, दत्तू आप्पाने एक दिवस सगळा आपला त्याचं काय असेल ते बोरा बिस्तारा बांधून ह्या महिलेच्याच घरी राहायला आल्या. आणि काय होतं, ह्याच्यातनं सगळ्या गावात ढोढो बोंबाबोंब ही सगळ्या गावात बातमी झालेली असते. आणि त्या महिलेच्या मुलाकडं, म्हणजे गावातली जी लोक आहेत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होतो. म्हणजे करता एक आणि भरता एक ह्या प्रकारे. आणि गावातल्यांचा त्या मुलाला कळून चुकलं की आपल्याला लोक कुठल्या नजरेने बघतात आणि कशा बघतात. तर मग तो मुलगा जर रागावला
आणि आपल्या मित्राबरोबर संवाद केला. त्याने बोलला की बाबा माझ्या आईचा ना असा असा तो व्यक्ती येतोय, तर काय करावं लागेल. तर त्याच्या मित्रांनी असा सल्ला दिला की तू तुझ्या आईसंग बोलून घे, बोलली तर मानली तर ठीकच आहे, नाहीतर त्या दत्तू आप्पा सुतार दत्तू सुतार ह्या व्यक्तीसंग आपण बोलू, तर मानलं तर ठीक, नाही तर त्याच्या पुढचा पर्याय आपल्याकडे आहे. आणि असं बोलता म्हणजे काय त्यांचं हे शारीरिक संबंध चालतात. म्हणजे त्या बाईला आपला मुलगा काय कळत नाही, काय कळत नाही, त्याच्यासमोर ही सगळ्या गोष्टी चालतात. आणि त्यानंतरनं हा मुलगा त्याच्या मित्रांकडून हे सल्ला घेऊन आपल्या आईलाही विचारतो की बाबा असं असं आहे. तर त्याची आई त्या संग साफ खोटं बोलते की असं काही नाही. आणि त्याला ही नंतर अजून एकदा परत पाहायला मिळतं की आपली आई आपल्या संग खोटं बोलते आणि काय करतो एक दिवस. आणि त्या महिलेचं वय जवळजवळ 30 ते 35 ह्या रेंजमध्ये होते सर्वसाधारण त्या महिलेचं. आणि ह्या पुरुषाचं वय 30. आणि हे काय होतं 20 फेब्रुवारी 2025ला काय होतं, त्या महिलेची आणि त्या व्यक्तीची दत्तू सुतार ह्या व्यक्तीची भांडणं होतात, हाणामारी होते. आणि हाणामारीतनं मुलाला, आता त्याला ते एकतर तो माणूस पसंतच नव्हता. त्याच्यानंतरनं तो आपल्या मित्रांकडे जातो आणि असं झालेलं पूर्ण प्रकार सांगतो की असं त्या व्यक्तीने माझ्या ह्यावर हात उचललेला वगैरे वगैरे तो सांगतो. आणि त्या मित्रांना त्याने अगोदरच हे कल्पना दिली. आणि त्यानंतरनं काय करतो हा आपल्या आईच्या फोनवरनं त्या दत्तू सुताराला फोन लावतो की असं असं काहीतरी कारण सांगतो, निमित्त सांगतो आणि त्याला अर्जंट घरी बोलवतो. तर तो दत्तू सुतार आणि त्याचा एक जोडीदार अतुल ठोंबरे हे दोघं येतात. आणि त्याला निम्म्या रस्त्यातच तिघजण आसपास तिघं मित्र असतात, त्यांना रस्त्यातच थांबवतात आणि त्याला गाडीवरून उतरायला खाली बोलवून घेतात. आणि खाली बोलण्याची ह्याच्यात ही करतात, पाठीमागणे येतात 2 मित्र पाठीमागणे येतात आणि कोयत्यानी आणि जे शस्त्र आहे त्यांच्याकडे त्या शस्त्राने त्याच्या वार सपासप करतात. आणि जागीच त्याचा मृत्यू होतो दत्तू सुताराचा. आणि अतुल ठोंबरे हा तिथनं पळ काढून निघून जातो. आणि ही तिथल्या लोकांमध्ये लगेचच बातमी पसरते. आणि हे 3 मुलं काय करतात, हा तिथंच दत्तू सुतार मरण पावल्यानंतर तिथंच एक्सपायर होतो. आणि तिथनं ते पळ काढतात आणि लक्ष्मी फाटा महानगरपालिकेच्या हद्दीत कुठं झुडूप आहे तिथं लपाय जातात. पण ती पोलिसं त्यांच्या 1 तासाच्या आतमध्येच त्यांना हुडकून काढतात, शोधून काढतात. आणि त्यांना आता हे कमी वयाचे असल्यामुळं कायद्यात काय असेल ते त्यांच्यावर गुन्हा लावून जे त्यांच्यावर हे होते कारवाई होते. आता तरी आपल्या आसपास असं काय घडू नये किंवा घडून देऊ नये हीच आपल्या म्हणजे माझी इच्छा आहे की तुमच्या आसपास ही कुणाची असे कुठली गोष्ट घडू नये. म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक जागरूक करण्याचा प्रयत्न आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे ह्या चॅनलच्या माध्यमातून किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाचेही मन दुखावण्याचा माझा काही हेतू नाही आहे. तरी मन दुखलं असलं तरी माफी मागतो आणि इथंच तुमची रजा घेतो. धन्यवाद.